नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला वेळ जास्त वाया न जाता आपल्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। आजची महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, उच्च न्यायालयाचा आदेश, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, चुकीची वेतन निश्चिती, व्याजासह पैसे परत। या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाची। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी, बातमीच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा आदेश, चुकीच्या वेतन निश्चितीमुळे कर्मचाऱ्यांचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश। काय आदेश दिले हे जाणून घ्या। त्या संदर्भामध्ये ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया। त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्णपणे स्पष्टीकरण। निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, चुकीच्या इन्क्रिमेंटमुळे किंवा वेतनवाढीमुळे कापलेले 68,000 रुपये व्याजासह परत करण्याचे हायकोर्टाचे आदेश। या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊया। निवृत्तीनंतर वेतन किंवा इन्क्रिमेंटची तांत्रिक त्रुटीच्या नावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याच्या प्रकरणाच्या महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णय समोर आला आहे। चुकीच्या इन्क्रिमेंटमुळे किंवा वेतन निश्चितीमुळे वेतनवाढीमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधून कपात करण्यात आलेली 68,619 रुपयाची कपात बेकायदेशीर ठरवत इलाहाबाद हायकोर्टाने ती रद्द केली आहे। तसेच कपात केलेली रक्कम 6 आठवड्याच्या आत व्याजासह परत करण्याचे आदेशही सुद्धा देण्यात आले आहे। या प्रकरण संपूर्ण असे आहे। देवरिया येथील सेवानिवृत्त वरिष्ठ अभियोजन अधिकारी प्रभाकर पंडित यांच्या प्रकरणात हा निर्णय देण्यात आला। सेवा काळात चुकीच्या इन्क्रिमेंटमुळे किंवा वेतनवाढीमुळे त्यांना अधिक वेतन मिळाल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला। याच कारणावरून निवृत्तीनंतर त्यांच्या रकमेतून 68,619 रुपयाची वसुली करण्यात आली। या कपातीविरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनीश कुमार गुप्ता यांनी विभागाच्या कारवाईवर गंभीर आक्षेप घेतला आणि सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या रफिक मसीह प्रकरणातील महत्त्वाच्या निर्णयाचा संदर्भ दिला। त्यानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला विभागीय चुकीमुळे जास्त वेतन किंवा लाभ मिळाला असेल तर त्यात कर्मचाऱ्याची कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा भूमिका नसते आणि नसेल तर निवृत्त कर्मचाऱ्यांकडून त्या रकमेची वसुली करता येत नाही। हायकोर्टाने स्पष्ट केले की संबंधित प्रकरणात अधिक वेतन मिळण्यात कर्मचाऱ्याची कोणती चूक किंवा सहभाग असल्याचा सिद्ध झालेला नाही। त्यामुळे विभागाची चूक ही शिक्षा निवृत्त कर्मचाऱ्याला देता येणार नाही आणि म्हणूनच सरकारी वकिलांनी या न्यायालयात असा युक्तिवाद दावा केला की संबंधित अधिक रकमेची वसुली कर्मचाऱ्याच्या संमतीने करण्यात आली असून अनुचित लाभावर त्याचा हक्क असू शकत नाही। मात्र याचिकाकर्त्याच्या वकिलाने त्याला विरोध करत सांगितले की अधिक भागुतान ठरवण्याचा कर्मचाऱ्यांची कोणतीही भूमिका नव्हती आणि ही बाब त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर समोर आणली गेली, सेवा काळात आणली गेली नाही। त्यामुळे यापूर्वी या प्रकरणात न्यायालयाने विभागाला नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधित्वावर निर्णय घेण्याचा आदेश देण्यात आला। मात्र विभागाने त्याची अर्ज फेटाळून पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्यामुळे प्रकरण सर्व बाजूने विचार करून हायकोर्टाने कपातीचा आदेश रद्द केला आणि विभागाला 68,619 रुपयाची रक्कम 6% व्याजासह 8 आठवड्याच्या आत परत करण्याचे निर्देश दिले। या निर्णयामुळे निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा दिलासादायक मानला जात आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद, थँक यू व्हेरी मच।